आणि जर तुमचे आई वडील दोन्ही या जगात नसतील तर तुमच्यासाठी मायबाप कोण ते आपल्याला संतच सांगतात. तीर्थ घेऊन आयुष्याची कृतकृत्यता करायला मात्र विसरू नका, कारण आई वडील हेच आपल्यासाठी देवधर्म आहे. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. ज्ञानवांची भाषा आहे सकळ तीर्थाची अधुरे जिये का माता पितरे तया सेवेसे किर शरीरे लोण कीजे. आई तर प्रेम करते पण बापही प्रेम करत असतो. बापाचं प्रेम कळत नाही, बापाला दाखवता येत नाही. बाप कधी खळखळून हसलेला कोणी बघितलाय का? बाप कधी असा ढसढसा रडलेला बघितलाय का? त्याला सगळं जीवन संयमित ठेवावं लागतं. कधीच मन मोकळेपणानं बाप आयुष्य जगत नाही. त्याला कारण फक्त मी जास्त हसलो तर माझ्या पोरांवरती धाक राहायचा नाही, आणि मी जास्त रडलो तर माझं कुटुंब खच्ची झाल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून जास्त न हसणारा आणि जास्त न रडणारा असतो तो बाप असतो. जीव किती बाप ज्या वेळेला मूल जन्माला येत असतं ना त्यावेळेला आईला मरणप्राय यातना असतात, पण बाप मात्र सारख्या गिरट्या घालत असतो. आणि एकदा का मूल जन्माला आलं की डॉक्टरांची परवानगी न घेता थेट तो त्या ओटीमध्ये घुसतो. आणि कधीच कुणाच्या बाळाला हात न लावणारा बाप स्वतःच बाळ मात्र अलगद उचलतो, उराशी कवटाळतो, त्याच्या कपाळावर मुका देतो, बायकोच्या मांडीवर ठेवतो, काळजी घे ग असं म्हणून बाप निघून जातो. पण जातो कुठं? पहिल्यांदा पेढेवाल्याला हलवाईला गाठतो, 1.25 किलो पेढ्याचा बॉक्स घेतो, 2 पेढे त्या हॉस्पिटलमधल्याच गणपतीच्या समोर ठेवतो. उरलेला पेढ्याचा बॉक्स एखाद्या लहान मुलाच्या हातावर टेकवतो, त्याला सांगतो जा अख्ख्या गावात पेढे वाटून सांग मला मुलगा झालाय ते. असा आनंदोत्सव साजरा करणारा बाप असतो. पण तो बाप कधी कोणाला दिसतच नाही, हे त्या बापाचं दुःख आहे. डिलिव्हरीला बायको आत गेलेली असते पण पैशाची जमावाजमाव करताना पायाला भिंगरी लावून फिरणारा असतो तो बाप असतो. पण तो बाप कधी कोणाला दिसला नाही, हे त्या बापाचं दुःख आहे. बाजारात जर स्वतःसाठी कपडे खरेदी करायला गेला आणि तेवढ्यात जर एखाद्या स्टॅच्यूला चांगला टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट दिसली ना तर स्वतःच्या कपड्याचे पैसे त्या पोराच्या कपड्यासाठी खर्च करून येणारा असतो तो बाप असतो. आणि त्याच बापाला म्हातारपणामध्ये पायजमा शिवायला 50 रुपये भेटत नाही, हे त्या बापाचं दुर्दैव आहे. पण तो कुठे कधी कोणाला बोलून दाखवू शकत नाही. जर मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नसेल तर त्या कॉलेजच्या संचालकाच्या समोर गुडघे टेकून नाक घसणारा असतो तो बाप असतो. आणि त्याच कॉलेजच्या शिक्षकांना ज्या वेळेला हे दृष्टीपथास येतं त्या कॉलेजमध्ये मुलगा गेल्यानंतर बापानं आयुष्यभराचा स्वाभिमान त्या संचालकाच्या पायी घालवलाय, नाक घासलेला आहे. आणि त्याच कॉलेजमध्ये मुलगा शिकायला गेला की बापाच्या नावानं टिंगल टवाळी करण्याची पद्धत असते. एक मित्र ज्या वेळेला दुसऱ्या मित्राला त्याच्या बापाच्या नावानं हाक मारतो त्यावेळेला हा प्रकार शिक्षक बघतात. शिक्षक वडिलांना सांगतात तुमचा मुलगा तुमच्याच नावाची टिंगल टवाळी करतोय. बापाला राग नाहीये, उलट बाप त्या शिक्षकांना समजावून सांगतो जाऊ देव हे सगळं करायचं त्याचं वयच आहे असं म्हणून त्याच्या अल्लडपणावर पांघरून घालणारा असतो तो बाप असतो. पण असा बाप कधी कोणाला दिसला नाही, हे त्या बापाचं दुःख आहे. जितका जीव मुलावर आहे तितका जीव मुलीवर पण आहे. माझं तर असं वैयक्तिक मत आहे की बापाचा मुलापेक्षाही जास्त जीव आपल्या मुलीवर आहे. तळहातातल्या फोडाप्रमाणे बाप लेकीला सांभाळतो, तिला चांगलं शिक्षण, चांगले संस्कार. आणि एक दिवस असा येतो इतकी लाडा कोडात वाढवलेली पोरगी परक्याच्या हवाली करायची असते. आपल्यापेक्षा 10 पट चांगलं स्थळ बाप बघतो आणि लग्नाची तारीख ठरली ना की त्या तारखेच्या अगोदरचे 6 महिने, थोडा आवाज बारीक, अगोदरचे 6 महिने त्या बापाला शुद्ध नसते की मी वेळेवर जेवतोय का, मी पुरेशी झोप घेतोय का. त्याच्या डोक्यात एकच विचार असतो लग्न जोरात झालं पाहिजे. लग्नाच्या दिवशी जर तुम्ही बारीक निरीक्षण कराल ना तर तुमच्या लक्षात येईल मुलगी ज्या वेळेला एंट्री करते ना त्यावेळेला तिच्या अंगावरचा शालू बघायचा. तिच्या अंगावरचा शालू 1,00,000-1.5 लाखाचा आहे, पण बापाच्या शर्टाच्या आतला बनियान मात्र फाटकाचा आहे. तो फाटका बनियान घालणारा बाप कधी कोणाला दिसला नाही, हे त्या बापाचं दुःख आहे. सगळ्या नातेवाईकांच्या अंगावरती चांगली कपडे असतात पण बापाच्या अंगावरती मात्र एखाद्या नातेवाईकानं चढवलेला भरपोशाखच असतो. मग तो मला चांगला दिसतोय का, चांगला बसतोय का, आरशात बघायला वेळ कोणाकडे आहे. लग्न जोरात झालं पाहिजे. शेवटची मंगलाष्टिका चालू होते. सगळी लोक आहेत ना हातातल्या अक्षता आनंदानं त्या मुलीच्या डोक्यावर टाकत असतात. बापाच्या हातात अक्षता असतात पण अक्षता लेकीच्या डोक्यावर टाकण्याचं धाडस त्या बापाचं होत नाही, कारण बापाला माहिती असतं एकदा काही अक्षता माझ्या लेकीच्या डोक्यावर पडली ना ती माझी पोर राहणार नाही, ती परक्याची सून होणार आहे. म्हणून हातातल्या अक्षता तशाच मोठी दाबून ठेवतो, खिशात घालतो, स्टेजवरनं खाली उतरतो आणि जिथनं लोक बाहेर पडत असतात ना त्या दरवाजापाशी जाऊन उभा राहतो आणि प्रत्येक पाहुण्याला हात जोडून काही चुकलं असेल तर माफ करा, आलात त्याबद्दल धन्यवाद. पण सासरकडच्यांना त्या मुलीच्या सांगत असतो काही कमी राहिलं असेल तर मला फोन करून सांगा, पोहोच करण्याची व्यवस्था करतो, पण माझ्या लेकीला जपा. असं म्हणून न झालेल्या चुकीचे हात जोडून पदर पसरून माफी मागून लेकीला सुखात सांभाळा असं सांगणारा असतो तो बाप असतो. पण असा बाप कधीच कोणाला दिसला नाही हो, हे त्या बापाचं दुःख आहे. मुलगी माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जाण्यासाठी निघाली. उमऱ्याच्या अलीकडे आई उभी असते. आई त्या मुलीला कवटाळून धरते, जोर जोरात रडते. शेजारीच बापही उभा असतो, त्याचे डोळे पाण्यानं भरलेले असतात. पण पापण्यांचा बांध फोडून ते पाणी बाप कधी खाली येऊ देत नाही, कारण बाप म्हणतो एकदा का मी रडलो की माझ्या ताईडीचा पाऊल निघायचा नाही. पण बाप तिथं रडत नाही. पण तो रडत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला रडूच येत नाही. प्राजक्ताचं फुल झाडावरनं ओघळतं, त्याचा आवाज होत नाही,
पण याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही, त्यालाही लागतं, पण मुक असतं ना म्हणून निमूटपणानं सहन करत असतं. बाप आवरून धरलेला असतं त्याला सगळं, नाही रडायचं नाही रडायचं, ताईली जाईस तोपर्यंत नाही रडायचं. एकदा का ती गाडीत बसून निघून गेली ना, लांब जाईस तोपर्यंत हात करतो का, लेकीला वाटायला नको बापाचा आधार संपला की काय, गाडी दिसोस तोपर्यंत हात करतो. आणि एकदा का गाडी दिसेनाशी झाली की पटकन घरी येतो आणि घरी आल्यावर एकच काम करतो, मुलीच्या खोलीत जातो आणि तिला लहानपणी आणून दिलेली भातुकलीची खेळणी बघून ती उराशी कवटाळून एखाद्या लहान लेकरासारखा धाय मोकळून रडणारा असतो ना, तो बाप असतो. पण असा बाप कधीच कोणाला दिसला नाही, हे त्या बापाचं दुःख आहे. आणि अंतिम क्षण सांगते, ज्यावेळेला डॉक्टर सांगतात बाबांचं काही खरं नाही, ज्याला कुणाला भेटायचं त्यांना भेटून घ्या, अशा वेळेला जर मुलानं वडिलांना विचारलं ना, बाबा तुम्हाला कुणाला भेटायचे ते सांगा, त्यावेळेला बाप एकच म्हणतो, बाकी कोणी नाही आलं तरी चालेल, माझ्या ताईडीला बोलवा, तिला सुखात पाहिलं ना की मरायला मोकळं झालो. जसं लेकीला कळतं ना माझा बाप आजारी आहे, ती रडतच येते हॉस्पिटलमध्ये, पण मरता समयी सुद्धा लेकीच्या डोळ्यातलं पाणी बाप सहन नाही करू शकत. बाप त्या पोरीला बोलवतो, ताईडे इकडे रडू नको, तिच्या डोळ्यातलं थरथर त्या हातानं पाणी पुसतो, थरथरता हात तिच्या डोक्यावर ठेवतो, सांगतो बाई मी जरी मेलो ना तरी माझा कृपाशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहणार आहे, असं म्हणून तिच्याच डोक्यावरती हात ठेवून जागेवर जीव सोडणारा असतो ना, तो बाप असतो. पण असा बाप कधीच कुणाला दिसला नाही, हे त्या बापाचं दुःख आहे. आत्ताच्याच बापाची ही अवस्था नाही. प्रभू रामचंद्र वनवासाला चालले त्यावेळेला रडणारी कौशल्या सगळ्यांनी बघितली, पण 5 वेळेला राम म्हणून जागेवर जीव सोडणारा दशरथासारखा बाप कधीच कुणाला दिसला नाही, हे त्या बापाचं दुःख आहे. भगवान श्रीकृष्णाला मथुरेवरनं गोकुळात सोडत असताना देवकीनं फोडलेला टाहू सगळ्यांना दिसला, पण स्वतःच्या प्राणांची आहुती यमुनेमध्ये टाकायला निघाला वसुदेवासारखा बाप कधी कुणाला दिसला नाही, हे त्या बापाचं दुःख आहे. आणि जर बापानं प्रेम केलं नसतं तर वेदांना मातृदेव भव झाल्यानंतर पितृदेव भव असं म्हणण्याची गरज कदाचित पडली नसते. विठाला विठाला. बाबांच्या ज्या काही कन्या आहेत त्या श्रीमती मंगलताई निवृत्ती जाधव आणि अखंड सौभाग्यवती शोभाताई तानाजी नलवडे, त्यांचे नातू श्रीकांत भास्कर पवार, ह्या सगळ्यांना आपले वडील गेल्यामुळं, कुणाला भाऊ गेल्यामुळं, कुणाला आपले बाबा गेल्यामुळं, आपले आजोबा गेल्यामुळं निश्चित स्वरूपात दुःख हे असणार आहे. ते दुःख सहन करण्याची ताकद, क्षमता पांडुरंग परमात्म्यानं त्यांना द्यावी अशी मी एकदा पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. आणि या ठिकाणी ही जी जमलेली सर्व गुणी जनमंडळी पर्वकरुणा व्यक्त करते आणि या ठिकाणी जमलेला जनसमुदाय सर्वांच्या चरणारविंदावरती मी कोटी कोटी नमन करते. आणि सेवेला पूर्णविराम देण्या अगोदर वैकुंठ गमनाचा एक अभंग होईल, त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणाला भैरवीची चाल होईल, तुकोबारायांचा गजर होईल, फुलं पुष्पवृष्टी झाल्यानंतर तुकोबारायांचं भजन होईल. कारण तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, तुकोबारायांचं नाव घेतल्याशिवाय यम पळत नाही, म्हणून तो तुकोबारायांचा गजर होईल. आणि तोपर्यंत कोणी जागा सोडू नका अशी सर्वांना विनंती करते. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्या,
Hey!